पैसे लावलेत गोल्ड इन्व्हेस्टसाठी, म्हणजे चेन करायला. कुठे हो हे घ्या चाबी. घ्या तिकडे पुढे. मध्ये प्रश्न टाकल्यामुळं मध्येच गोंधळ होतोय सगळा. हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची मस्त छानशी सुरुवात झाली आहे. सकाळी सकाळी व्हिडिओ काढायला घेतले. टायमिंग आहे वाजले 7:30 आणि म्हणते चला आज लवकरच व्हिडिओला सुरुवात करू. मी परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे छप्पर काढायचंय, तर त्याच्यामुळं म्हटले आज दिवस मोकळा काढून या शुभ कामाला सुरुवात करू. कारण बरेच दिवस झाले चालले आणि वाढत्या धावपळीमुळे गडबडीमुळे ते पॉसिबल होत नव्हतं. तर तेव्हा यांना म्हटल्याचं लवकर आंघोळ करण्या अगोदर पहिलं आपण हे काम करून घेऊ, जेणेकरून इथलं मग कंपाऊंडचं काम चालू होईल. कारण एक एक दिवस पुढेच ढकलत गाडी चाललेली आहे, तर त्याच्यासाठी म्हणून आता हे, तर त्यांचा तोच प्रयत्न चाललाय सुरुवात कुठून करू, कारण एक माणूस तरी हाताशी लागणार. तर त्याच्यासाठी जमल का? खूप गुंतून ठेवले सर्व गोष्टी, तर त्याच्यासाठी इथे बघा बरेच मोठे पुन्हा ते सामान कुठे, ह्या दोन्ही गाड्या पण काढायला लागतील ना. तर ह्या दोन गाड्या वगैरे, तर हे दिसायला पण बरं वाटत नाही. आपण नेहमी म्हणतो की बाबा अंगण स्वच्छ असावं, त्याच्यामुळं आपल्या घरातलं लक्ष्मी राहते, आणि त्यांना अंगणच पूर्णपणे बिघडलेले आहे. तर हे सगळं असं इथं तुटलेल्या फरशा वगैरे सर्व ठेवले. इथे गाडी असे कोपऱ्यात ठेवल्या, ते ह्या विटा इथं पडल्या, ते इथे एक वॉल कंपाऊंड मध्येच पडलेलं, तर त्यामुळं हे घाईने करायला घेतलं. आणि रस्त्याने दिसताना ना बरोबर दिसत नाही, तर त्याच्यासाठी आता एक 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 कावरायला घेते. झाड किती चांगलं वाटते, पण कचराच खूप होतोय त्याचा. घ्या इकडे लावा गाडी. इथे त्यांनी पहिलं बाजूला गाडी लावून घेतली, जेणेकरून त्याच्यावरती काही पडायला नको आणि उगीचच काही नुकसान व्हायला नको. तर त्याच्यासाठी पहिलं खाली ज्या गाड्या होत्या, म्हणजे आमची 4 व्हीलर, त्यानंतर ॲक्टिवा आणि 2 व्हीलर अशा बाजूला काढून घेतल्या. आणि बरेच दिवसांपासून डोक्यामध्ये होतं हे काम, पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता, आणि आज दोघांनी ठरवून शेवटी फायनली सुरुवात केली. इकडं गाडी लावायला सांगितली आता, म्हणजे तिथली जागा मोकळी होईल. हे बघा इथं एक साईडला लालीवर पत्रे काढताना गाडीवर काही पडायला नको, तर त्याच्यासाठी इकडे रूमच्या पुढे इथे सुरुवात तर केली, पण माझ्या एकटीच्याने त्यांना पॉसिबल नव्हतं एवढे मोठ्या पत्र्यांना हात लावणं किंवा मदत करणं. कारण जेव्हा सुरुवात केली तेव्हा, त्यानंतर मग मी पप्पांना फोन केला. म्हटले, "तुम्हाला टाईम आहे का? तर वेळ असेल तर त्यांना थोडंसं मदतीला या." तर पप्पा येईपर्यंत तोपर्यंत ह्यांनी तर ह्यांच्या लगेच हाताला पण लागायला सुरुवात झाली होती. कारण एकट्या माणसाचं असं एवढं काम नव्हतंच. एखादा तरी हाती असेल ना, तर मदत पटक्याने होती. तर त्याच्यासाठी तर पहिलं ह्या ज्या आमच्या गाड्या होत्या, तर ह्या दुसऱ्या बाजूला काढून घेतल्या. आणि काढण्या अगोदर आहे ना, वाटतं सोपं. हे बघा कसं हे लाकडं वगैरे लावलेली ना, बरी दिसत नव्हती, मी जसं म्हटले त्याप्रमाणे. त्यानंतर मग स्वच्छ जागा असेल ना, तर माणूस स्वच्छ होत जातं, आणि असं असेल ना, तर इथं बघा हे सगळे गाठोडे-गोठोडे सर्व इथं भरून ठेवलं होतं. अक्षरशः डोळ्याला इरिटेट व्हायचं. ही मध्येच पडलेली भिंत, मध्ये जनावरं आली होती, त्यांनी धक्का दिला, त्यामुळे ती भिंत पडली. ह्या आता उतरून ठेवलेल्या विटा, ज्यामध्ये जुन्या भिंतीच्या विटा, झाडं एक साईडला लावलेली. त्यानंतर इथं सर्व पायपांचे ठेवलेले गोंधळ, डबडे-डुबडे, म्हणजे अक्षरशः नको. आणि इकडनं रोडच्या बाजूने जेव्हा घरामध्ये एंटर व्हायचं ना, तर ते माझ्या डोळ्यांना खूप जास्त खटकायचं आणि बरं पण दिसत नव्हतं. तर त्याच्यामुळे म्हटले नाही. त्यामुळे दोघांनी पण आज सर्व कामं बाजूला कॅन्सल केली. सकाळी उठल्याबरोबर घरातली सर्व कामं ठेवली आणि ह्या कामाला सुरुवात केली होती. आणि तसं पण मला घरामध्ये नाश्ता वगैरे बनवायचा नव्हता, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ होता. तर इथे त्यांनी पहिलं वरती जाऊन स्क्रू वगैरे त्यांनी हलके केले. त्याच्यानंतर इथे पुन्हा तेच प्रश्न आला, की पत्रे काढत असताना एकट्याला होत नव्हतं, आणि एवढे मोठे पत्रे ना मला नव्हते एकटीला झेपत खाली घेण्यासाठी. तरी पण माझ्याकडनं जेवढी शक्य होईल, तर तेवढी मी त्यांना मदत छोटी-मोठी उचलून ठेवत होते. कारण बराचसा खालचा जो गर्दा होता, तर त्याच्यामुळं त्यांना पॉसिबल होत नव्हतं. आणि असं पत्रांवरती वगैरे गेलं ना, मला खूप भीती वाटते. त्यामुळे मी कंटिन्यू त्यांच्या मागे-मागेच होते. हळूच पाय टाका किंवा आडबाजूला उभे राहू नका. तर आता इथे पप्पा आले, आणि पप्पा आल्यानंतर मग त्यांचं खरं काम चालू झालं इथे बाहेरची सफाई करण्यासाठी. कडनं सगळ्यात मोठी मदत मागितली आहे, की मध्ये-मध्ये मदत करायला येऊ नको, हीच माझ्याकडे मदत मागितली आहे. कारण पत्रे उचलताना माझा बॅलन्स हलतोय, तर त्यामुळे ते दोघे म्हणते, पप्पा आणि ते,
की मीच करतो. तर बघा हे सर्व काढून ठेवलं आहे आता. आणि हे काढण्या अगोदर आता हे ना लगामी लागेपर्यंत जास्त गोंधळ होतो. हे बघा इथं तुटलेले पत्रे सर्व काढले. त्यानंतर इथे हे पत्राचे पत्रे, त्यानंतर ते बघा लाकड लुकडे सगळं टाकलेली हे इथं सगळं चमकते डोळ्यावरती. तर त्याच्यामुळं त्या दोघांची माझ्याकडनं मदत आहे की जास्त मदत करू नको, जरा शांत बस. हे पत्र पडलं असतं माझ्यामुळे अंगावर, त्यासाठी त्या दोघांचं चाललंय. पुन्हा मोठे निघलेले पत्रे तिथं आतमध्ये मधल्या इथं ठेवून देतात. ते 2 घरांच्या मध्ये असलेल्या गल्लीमध्ये ते असं पडलंय सर्व. आता इथे पप्पांच्या मदतीने बऱ्यापैकी सुरुवात झाली होती आणि मी पण थोडीफार मदत करत होते. पण मी दोघांना पण हे सांगत होते की रिस्क घेऊ नका, कारण काही एखादं डोक्यात पडलं तर कुठं ताप करून घ्यायचा डोक्याला. तर त्याच्यासाठी तर इथं ते पप्पा काढत होते. पप्पा म्हणले माझ्या वजनामुळे मी वरती जातो म्हणून. तर इथं एक एक पत्र आणि इथं माझ्या चुकीमुळे त्यांना चांगलंच लागलं असतं. तर इथं माझ्यावरती ओरडाआरड झाली. आणि थोडंसं आपण नेहमी म्हणतो की अंगण साफ असेल ना तर आपलं घर पण प्रसन्न वाटतं, छान वाटतं, लक्ष्मी येते. आणि आमच्या बाहेरच एवढा गडदा झाला होता ना, तर नको नको वाटत होतं. आता मात्र त्यांनी माझ्याकडं मोठी मदत मागितली, की "तू बाजूलाच उभी राहा" म्हणून. आणि जे छोटे-मोठे तुकडे देतोय ना, तर ते तू घेऊन जा म्हणून. तर मग त्याच्यामुळे मग मी हे एक-एक ठेवून देत होते तिथं आता नेऊन. 10 वाजलेत, केस बघा कसे झाले सर्व. टायमिंग 10 वाजून 10 मिनिट झालेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे बघा, इथं कामाचा माणूस झोपून ठेवलाय ना, तर इतकं कामामध्ये मध्ये मध्ये लुडबुड केली असते ना, कामच नसतं करून दिलं तिने. आता पहिलं मी नाश्ता करून घेते. त्यांचा नाश्ता चाललेला आहे. झालाय का नाश्ता? द्या मला. इथं नाश्ता बनवतात तिथे. मी बाहेरचं आवरतोय तर त्याच्यासाठी कोथिंबीर पण साफ करायची. किती उजेड उजेड वाटायला लागला पूर्ण घरामध्ये, पूर्ण घरातला उजेड त्या पत्राने. बापरे, मी आता बोलले कामाचा माणूस झोपला, माणूस उठला. हा काय आता टायमिंग झाला होता जवळ-जवळ 10-10:30 वाजले होते आणि आता आरवी उठली होती, कारण रात्री उशिरा झोपली होती तर त्यामुळं. आणि शक्यतो ती उशिराच उठते. तर आमचा हाच प्रयत्न होता की ती नाही उठत तर बरं होईल. कारण नाही म्हटलं ना ती सारखी मध्ये-मध्ये लुडबुड करत राहते आणि प्रत्येक काम तिला करायचंच असतं. तर त्याच्यासाठी आता इथं म्हटले बाकीच्यांना नाश्ता द्यावा, म्हणजे पोटात भर पडले की पुढचं कामं व्यवस्थित होतील. होय, नंतर करी आरवी. आता आता भाजी चपाती खा. वेड्यासारखी नको करू. तर आता नाश्ता करायचा आहे. पप्पा पण लवकर आले होते, तर त्याच्यामुळे ते सुद्धा बिना नाश्त्याचे आले होते. म्हणून म्हटले आता 11-11:30च्या दरम्यान तुम्ही थोडं काहीतरी खाऊन घ्या, म्हणजे पुढच्या कामांना सुरुवात होईल. आणि मला काही करायचं नव्हतं, त्यामुळे सासूबाईंनीच नाश्ता केला होता. नाश्त्यामध्ये सुक्कट, चपाती, आरवीला प्लेन काय बघू अंड्याची पोळी आहे की नाही. घ्या नाश्ता बघ. तर आता नाश्ता झालाय, बाहेरचं पण बऱ्यापैकी उघडून झालंय. आरवी नको लो करू का आरवी, बाबू खरंच नको पुसून काढू. तर आरवी काढते मोपणे पुसून इथं बघा. तर तिला तेच आरवी नको. एक तर पूर्ण धूळ आता घरामध्ये झाली आहे, पण घरामध्ये काहीच क्लिनिंग केली नाही. म्हटलं पूर्ण झालं ना मग त्यानंतरच एकदम एखादी क्लिनिंग करून पुसून काढलं तर क्लीन होईल. ते कंटिन्यू आता इलेक्शनची गडबड. आरवी का ओलं करते तू? ओके, नाही पुसून काढले नाही जात. अगं आरवी तू जास्त खराब होतंय का आरवी, ते धुळीने पूर्ण ओलं ओलं करून टाकते त्याच्यावरती. तर आता बऱ्यापैकी उघडले, आता ते सामानच लावायचं. आता गळ छप्पर झालंय खाली. आता झाड पण मोकळं झालं आमचं. आता जड आहेत लाकडं, जुने लाकडी सगळे. जुने घरात लाकडं गाडीचे
एखादी गोष्ट आवरायला घेतली ना, तर ती काढायला जास्त उशीर लागत नाही. पण ती आवरायला तसंच आता काहीसं झालं होतं. एवढी लाकडं कुठं ठेवायची आणि टाकून द्यायला सुद्धा इतकी मजबूत होती ना, नाही म्हटलं तरी कधी अडी-अडचणीला उपयोगात येतात आणि सर्व आमचे जुनं घर होतं ना, म्हणजे मी तर नाही पाहिलेलं, पण तेव्हाची लाकडे सासूबाई सांगत होत्या, एकदम मजबूत लाकूड. तर ते कुठे लावायचं, तर त्याच्याच डिस्कशनमध्ये आमचा बराच वेळ गेला आणि मला तर अशा गोंधळात काही सुचत नव्हतं, की काय उचलून काय ठेवू. त्यामुळे मी कंटिन्यू आपली इकडून-तिकडूनच राउंड मारत होते. आणि जे चांगले पत्रे होते ते तर दिले होते ठेवून, पण जे तुकडे झालेले होते त्यांची लगामी कुठे लावायची? तर हे पण डोक्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे इथं आता हे शांत उभे राहिले होते, की नक्की काय तर त्यांचा तोच विचार चालला होता आणि मी सुद्धा त्यांना विचारत होते, की आता काय करायचं? आणि पुन्हा मग म्हटलं असतं ना नंतर करू, मग नंतर काही लगेच हात लागत नाही. मग पुन्हा तेच गोंधळ, पुन्हा तीच ओरडा-आरड, की बाबा कधी काढायचं हे सर्व. तर इथं डिस्कशन चाललं होतं काय करायचं? तर बरं वाहून न्यायचं म्हटलं तरी पण एवढे न्यायला जीवावरतीच येणार होते आणि ते काही उपयोगाचेही नव्हते ठेवून तुकडे-टाकडे आणि दरवाजात घाण नको किंवा पसारा नको म्हणून तर काढले होते. मी आपली इथं शांत डोक्याला हात लावून ऐकत होते सर्वांचं, की काय यांचं डिसिजन फायनल होते. तर पप्पांचं होतं, की आपण वाहून नेऊन टाकू. आमची एक ठिकाणी मोकळी जागा आहे तिथे. बरं एवढे वाहून न्यायचं म्हटलं असतं तरी अंगावरती आलं असतं. तर शेवटी फायनली डिसिजन झाला, की त्याचे तुकडे करायचे, पोत्यामध्ये भरायचे आणि Activaवरती एका मोकळ्या जागेमध्ये नेऊन टाकतील. तिथं भर म्हणून ते उपयोगात सुद्धा येतील. तर असं फायनली इथं झालं. दुसरं असं, की आजच्या व्हिडिओच्या टायटलविषयी बोलते. की मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते, की मी तुम्हाला सांगेन, की मी चैनसाठी YouTubeमधले किती पैसे वापरलेत. मला YouTubeचा पेमेंट किती आलाय. तर ते सुद्धा सांगते आजच्या व्हिडिओमध्ये. पण सकाळपासून इतकी गडबड गोंधळ चालला होता ना, तर त्याच्यामुळे व्हिडिओचा विषय वेगळा आणि भलतीकडेच विषय भटकत राहिला. तर त्याच्यासाठी तर एंडिंगला मी नक्की सांगेल आणि आता हे होता आमचं जवळ आहे ना 4 ते 5 वाजले होते, हे सर्व आवरता. तर ते आम्ही ना पप्पा तुकडे करून देत होतो. आम्ही हे पतडीमध्ये भरत होतो आणि फायनली मग असं सर्व आम्ही मोकळं केलं आणि त्याच्यानंतर मग 4 वाजता जेवण केलं आणि थोडासा आराम केला. त्यानंतर पुन्हा घर सर्व साफ क्लीन केलं आणि नंतर डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. इथं छान असं आता हेअर वॉश केलं होतं. मस्त वाटलं जरा. एकदम हलकं म्हणतात ना, तर तसं वाटत होतं. तर इथं पहिले केस धुवून घेतले आणि कालच्याला मी सांगितलं होतं, की त्यांनी मला केस थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी एक जेल सारखं दिलं होतं आणि एक सीरम दिलं होतं. तर केस धुतल्यानंतर ते म्हटले, की हे जे पॅकेट आहे ना, तर ते केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग टॉवेल गरम पाण्यामध्ये टाकून थोडासा केसांना स्टीम द्यायची. तर माझी केस ना थोडीशी ड्राय आहेत. तर त्यामुळं म्हटले, की आणि मला खूप अशी सॉफ्ट सिल्की केस आवडतात. तर त्याच्यासाठी म्हटलं आता बघू हा प्रयत्न करून. तर इथं केसांना लावून आता घेतलं मी. केसांना लावलंय आणि केसांना लावून त्यांनी 15 मिनिटं स्टीम द्यायला सांगितली. टॉवेल गरम पाण्यात बुडवायचा आणि केसांना 15 मिनिट लावून ठेवायचा. तर आता ती प्रोसेस करते. त्याच्यानंतर मग बघू. ते म्हटले पहिले पाऊच नेऊन बघा. पहिले पाऊच नव्हते भेटत. मोठे बॉटल्स भेटायच्या. तर चांगलं वाटलं तर डायरेक्टली मग मोठ्याने तर मी 5 पाऊच आणले ते. तर आता पाहू. 50 मिनिट्स ठेवून पाहते आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने वॉश करायचं. तर असं सांगितलंय. तर आता अजून आरवी पण नाही उठलेली. आरवी 7 वाजलेत आता. उठ चल. तुला पण फ्रेश व्हायचं चल. का रडती? सर्व बाहेरचं आवरल्यानंतर इतकं छान आणि मोकळं वाटत होतं ना. आता हे जेव्हा रेग्युलर पाहिल ना, तेव्हा सवय होऊन जाते डोळ्यांना. पण काही नवीन केलं ना, मस्त वाटतं. असं वाटत होतं छान सुंदर मोकळं-मोकळं दिसतंय. तर इथं तेच बाहेर येऊन पाहत होते आणि नंतर इथे आल्यानंतर लक्षात आलं, की मी सकाळी जे कपडे धुवून ठेवले होते, बाहेरच्या धुराळ्यामुळं मी ते काही सुकायला घातलेच नव्हते. तर म्हटले पहिले आता ते सुद्धा कपडे सुकायला घालून घेते आणि तेवढ्यात मयुरी सुद्धा आली अचानक. कारण मयुरी कालच्याला घरी आली होती ना, तर तिच्याकडं जो मास्क होता लावलेला तोंडाला, तर आरवी खूप रडत होती मागायला आणि तिला खूप जास्त सर्दी झाली आणि तिने यूज केलेला होता. त्यामुळे मयुरीने तो तिला काही दिलाच नाही. त्याच्यामुळे मग मयुरी तिला म्हटली, की आज घेऊन येते नक्की आणि तेवढी तिच्या सुट्टी होती, तर त्याच्यामुळे ती आवर्जून घेऊन आली होती. आरवी मास्क आणलं ना? कालच्याला रडत होती ना तिचं मास्क घ्यायला. लाव ना मास्क. काल रडत होती तिच्यासाठी. वाव. नाश्ता केला ना तू? आली ना मयुरी माझी. इथे ना मयुरी तिच्यासाठी काही कपडे खरेदी करून घेऊन आली होती. तर तेच मला दाखवत होती जीन्स वगैरे. कारण तिला सुद्धा वरचेवर जॉबला जायला लागतो. तर त्याच्यामुळे तिची वरचेवर खरेदी चाललेलीच असते. तर इथं हा ब्लॅक कलरचा टॉप होता. तर मी पाहत होते आणि तिने काही आणलं आणि त्यातलं एखादं मला आवडलं नाही असं होतच नाही. तर मला हा हातामध्ये घेतलेला टॉप खूप जास्त आवडला कलर कॉम्बिनेशन
आणि त्यातल्या त्यात कपडा तर खूपच छान होता. म्हणून मी सारखीच बघत होते. तर तिच्या लक्षात आलं, की मला आवडलेला दिसतोय. तर त्यामुळे ती मला म्हटली, की "तुला हवा असेल तर ठेव." म्हणून मी दुसरा घेईल. मी केलेल्या शॉपिंगमध्ये मला एक टॉप आवडला, तो मी मला ठेवून घेतला. मस्त आहे, छान आहे. हा कलर फ्रेश आहे एकदम. लॉक छान आहे. अचानक शॉपिंग, काय विशेष? असंच मन केलं गेले. हे टी शर्टचा कलर पण चांगला. हे काय बघू? शर्ट बाई मयुरी, तुझा एक पण मी नाही घालू शकणार. मस्त वाटतंय हा पण. हाचा कपडा चांगला आहे का? है ना, क्वालिटी एकदम. तर मयुरीची शॉपिंग छान आहे. आरवीला पण आणली. आरवीला है ना, आरवीला मास्क आणला माऊनी तिच्या. आरवी काल तिचा मागत होती आहे ना. आता मयुरी इथे घरी जाण्यासाठी निघाली होती आणि आरवी तिच्या मागे लागली होती. तर त्याच्यासाठी तिचा मास पुन्हा देत होती, की नको मला म्हणून, तू चालली म्हणून. तर आता इथे त्यांना दोघींना पाठवलं घरी आणि त्याच्यानंतर मग इथे म्हटले, "चला आता विषयाकडे वळू, आपला जो आहे तो." तर फायनली जो व्हिडिओचा विषय तर ते सांगते, की मी YouTube पेमेंट मधले किती पैसे लावलेत गोल्ड इन्व्हेस्टसाठी, म्हणजे चेन करायला, आणि त्याच्यानंतर मला YouTubeचा पेमेंट किती वेळा आला, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे एक असं वाटतं, की बाबा ब्लॉग करते, म्हणजे मलाही असं वाटतं कोणाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर, की YouTubeचा पेमेंट येत असेल म्हणून ह्या गोष्टी पॉसिबल झाल्या ते. नाहीतर मग एवढं सहजासहजी शक्य होत नाही. काम करून, घर सांभाळून सर्व गोष्टी एखाद्या जॉबवरती किंवा करणं, तर हे YouTubeमुळं आहे. आता YouTubeमध्ये पण मेहनत आहे, कारण मी सुद्धा एक व्हिडिओ काढते म्हणून मला माहिती आहे. पण तरी असं येऊन जातो डोक्यामध्ये बाबा, की व्लॉगिंग करून वगैरे त्याच्यामुळं होऊन गेली असेल चेन. तसं मला पॉसिबल नाही. मी कधी एवढं गोल्ड इन्व्हेस्ट करणार. आणि पहिलं म्हणजे, की कालच्याला कमेंट होती, की किती ग्रॅमची चेन आहे? म्हणजे एक ताईंचं होतं, की मला पण करायची आहे म्हणून. तर चेन 7.5 ग्रॅमची आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता. आणि जेव्हा मी केलं ना, तेव्हा काहीतरी सोन्याचा भाव मला वाटतंय 1,36,000 तोळा होता. तर त्याच्यामुळे मग तेव्हा चेन केली मी. आणि दुसऱ्या दिवशी लगेच 5,000-6,000 सोनं वाढलं सुद्धा. तर असं सोनं काही कमी जास्त होत असतं. तर 7.5 ग्रॅमची चेन आहे. त्यानंतर आता मेन सांगते, की मी त्यातला YouTubeचे पैसे टाकलेत का गोल्ड इन्व्हेस्टसाठी, तर मी YouTubeमधून एक सुद्धा रुपया टाकलेला नाहीये. ती सर्व चेन मी माझ्या स्वतःच्या कष्टावरतीच केलेली आहे. त्यानंतर मिस्टरांचा सुद्धा ₹1 सुद्धा त्यामध्ये नाहीये. तर हे सुद्धा क्लिअर करते. आणि तुम्ही म्हणसाल, की हे सर्व गोष्टी होत नाहीत, तर मी मागच्या वेळेस एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मी मार्केटिंगची कामं करते. तर त्याच्यावरती मी माझं थोडी-थोडी सेव्हिंग करून चेन केलेली आहे. तर त्याच्यामुळे YouTubeचा ₹1 सुद्धा नाहीये त्यामध्ये. आणि दुसरं असं, की मला YouTubeचा पेमेंट कधी आला होता, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, की बाबा खरंच मी खरं बोलते, की खोटं बोलते. तर मला जवळ-जवळ 1 वर्ष झाले YouTubeचा ₹1 सुद्धा पेमेंट आलेला नाहीये. ही गोष्ट खरी आहे. कारण हे तर आता म्हणजे सर्वांनाच माहीत झालंय, की YouTubeवरती जेव्हा आपण काम करतो त्यानंतर पेमेंट येतो. रेग्युलर व्हिडिओ अपलोड आणि सर्वात महत्त्वाचं व्ह्यूज. आणि आता बरेच दिवस झाले तुम्हाला माहिती आहे, मी ना व्हिडिओ पोस्ट करत आहे, ना कुठले ब्लॉग टाकत आहे. तर आता एक 8 दिवस झाले पुन्हा सुरुवात केली. त्याच्यानंतर दुसरं असं, की माझे व्ह्यूज पण काही फारसे नसतात, की जेणेकरून मला महिन्याला महिना काय 2 महिन्यांनी पेमेंट येईल असंही नाही, की आणि $100 आल्यानंतरच पेमेंट बाहेर येतो हे सुद्धा माहिती आहे. आणि $100 तर तुम्ही लगेच अंदाज लावू शकता किती. आणि आता वर्ष झाले मला पेमेंट आलेला नाही. तर त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही YouTubeमधून कुठलाच मला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. तर मी जे मार्केटिंगचं काम करते तर त्याच्यामध्येच मी चेन केलेली आहे. आणि आता ह्या गोष्टी त्या क्लिअर झाल्या. दुसरं असं, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं ना, Instaवरनं ना, ह्याच्यावरनं तर फक्त ते एकच काम आहे, की जे मी करते. तर त्याच्या थ्रू तर छान वाटतंय. थोडंसं स्लो आहे. जे मी काम करते थोडीशी मेहनत जास्त आहे. मेहनतच्या तुलनेने इन्कम कमी आहे, पण ठीक आहे. मी खुश आहे त्यामध्ये, त्या वर्कआउटमध्ये. तर मी मागच्या वेळेस सुद्धा सर्व गोष्टी डिटेल्समध्ये शेअर केल्या होत्या तुम्हाला, त्या रिलेटेड, की मार्केटिंगची कामं मी कशी मिळवली आणि त्याच्यामुळं कसं, आणि ते मला कसे पॅकेज किंवा पेमेंट देतात. तर आता सध्या तर 2च माझ्याकडे, एक मार्ट आहे आणि एक हॉटेल आहे. तर त्याच्यामुळं त्याच्यावरतीच थोडं-थोडं. आणि मी दुसरी एक इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, की मी काय इन्व्हेस्टमेंट केली ह्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे जवळ-जवळ गोल्डच्या तुलनेने होईल एवढीच मी इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये सुद्धा केली 1 वर्षामध्ये. म्हणजे अशा छोट्या-मोठ्या घरातल्या गोष्टी असतील किंवा काय, तर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल, तर मी तुम्हाला सांगेल, की कशा-कशामध्ये 1 वर्षामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली त्या कामांमधून. छोटी-छोटीच केली आहे. मला काही असं खूप पैसे येतात असं नाही.
पण त्यातून होईल तसं थोडं 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 केलं. तर असं होतं. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दुसरं असं की मी आता ठरवलंय, मला दररोज तर पॉसिबल नाही व्हिडिओ काढणं सध्याच्या गडबडीमुळं, आणि त्यामुळे मग एक दिवसा आड मी मोठा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशा रिलेटेड आवडेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.